मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी माध्यम मराठी बुद्धिमत्तेचे आपण पुढचे घटक बघूयात. घटक 2 वर्गीकरण. या विभागातील प्रश्नांमध्ये 4 घटक दिलेले असतात. या 4 घटकांपैकी कोणत्या तरी घटकांमध्ये एका बाबतीत साम्य असते म्हणून त्या 3 घटकांचा गट बनतो, परंतु चौथा घटक 3 घटकांच्या गटात बसत नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी गटात न बसणारा चौथ्या घटकाचा शोध घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न प्रकार सोडवताना 4ही पर्यायाचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. सलग पर्यायामध्ये साम्य असेलच असे नाही, म्हणून 4ही पर्यायाचा काळजीपूर्वक विचार करावा. या विभागात शब्द, आकृती आणि संख्या या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे शब्दही दिले जातात, संख्याही दिल्या जातात, आकृत्याही दिल्या जातात आणि संख्याही असतात. ओके, पहिला त्यातला टॉपिक आहे शब्दसंग्रह. वर्गीकरणाच्या या प्रश्नांमध्ये 4 पर्याय 4 शब्द दिलेले असतात. यामध्ये मग पर्याय कशा कशाचे असतात? प्राणी, पक्षी, पदार्थ, झाडे, फुले, फळे, ग्रह, रंग, लिंग, पिके अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे या 4ही पर्यायाचे निरीक्षण करून 3 शब्दातील समानता ओळखता आली पाहिजे. 3 शब्दांमध्ये एखादा गुण समान असतो, त्यामुळे त्यांचा गट बनतो आणि चौथ्या शब्दामध्ये असा गुण नसल्यामुळे तो वेगळा पडतो. म्हणजे वेगळा त्या गटात न बसणारा शब्द इथं शोधायचा आहे विद्यार्थ्यांनी. आता नमुना प्रश्न बघू आपण यातले. पहिलाच प्रश्न आहे, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. एक आहे बैल, वाघ, कोल्हा, सिंह. आता वाघ, कोल्हा, सिंह हे जंगली प्राणी आहेत. बैल या गटामध्ये बसेल का? नाही. बैल हा पाळीव प्राणी येतो. बैलच्या ऐवजी इथे तुम्हाला गाय देखील दिली असेल तरी गाय हे वेगळंच आलं असतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. 1 नंबरला रंगवलेला आहे. यावर आधारित व्यवसाय 1 आहे. आता बघूया यातले आपण. पहिला बघूया कार्तिक, आषाढ, एप्रिल, चैत्र. आता बघा, कार्तिक, आषाढ, चैत्र हे मराठी महिने आहेत. एप्रिल इंग्लिश महिना येतो, इंग्रजी, त्यामुळे लगेच पर्याय क्रमांक 3 वेगळं येईल. पुढे बस, रिक्षा, मोटार, विमान. आता बस, रिक्षा, मोटार हे पहिले 3 पर्याय कसे आहेत? रस्त्यांवर वाहतूक होते की नाही त्यांची. आणि विमान हे हवेतून उडतं, हो की नाही. मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हा व्यवसाय 1 तुम्हाला सोडवायचा आहे. वाचून व्यवस्थित विचार करून सोडवायचा. खूप सोप्पा आहे, सोडवायचा आहे, पाठ करायचा. यातले नक्कीच प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. यातील दुसरा घटक येतो संख्या. संख्या बघा, या प्रश्नातील 4 पर्यायामध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. त्यातील 3 संख्यांमध्ये कोणत्याही एका बाबतीत साम्य असते. 3 संख्यांचा गट बनतो. चौथी संख्या गटात न बसणारी असते. या गटातील प्रश्न सोडवताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत. मग कोणते मुद्दे येतील? तर 1 ते 10 पर्यंतचे पाढे पाठच असले पाहिजेत. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लक्षात ठेवावेत. गटात न बसणारी संख्या ओळखताना संख्येतील अंकांची बेरीज, समसंख्या, विषम संख्या, पाड्यातील संख्या हे संबंध लक्षात ठेवावेत. उदाहरणार्थ आता बघा, 73, 82, 28, 35 या संख्यांमध्ये 7, 3 अधिक 10, 8, 2 अधिक 10, 2, 8 अधिक 10 आणि 5 आणि 3 8 होतात. म्हणजे 35 ही संख्या वेगळी निघेल, ओके नाही, कारण बाकीच्यांची बेरीज 10 येते. पुढे 42, 64, 78, 57 या संख्यांमध्ये 42, 64, 78 या समसंख्या आहेत. 57 ही विषम संख्या आहे. पुढं उदाहरण दिलं त्यांनी 15, 20, 25, 28. यामध्ये काय आहे की 15, 20, 25 या 5च्या पाड्यातील संख्या येतील आणि 28 5च्या पाड्यामध्ये नाही आहे, त्यामुळे ती वेगळी होते. आता समविषम याच्यात बसणार नाही, कारण ही विषम ही सम, ही विषम ही सम, हो की नाही. त्यामुळे मग इथं पाडा घेतला आहे 5चा त्यांनी, म्हणून 28 ही गटात न बसणारी येईल. मग त्यावर आधारित नमुना प्रश्न. खालील प्रश्नात गटात न बसणारी संख्या ओळखा. पहिला आहे 18, 21, 27, 32. आता गटात न बसणारी कशी ओळखता येईल? तर 32 वगळता इतर 3ही 3च्या पाड्यात येतात. मग पाडा बघायचा, 2चा, 3चा. 3च्या पाड्यामध्ये 18 येतात, 21 येतात, 27 येतात, 32 येत नाहीत, म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढे दुसरं उदाहरण आहे 35, 60, 42 आणि 33. आता याच्यामध्ये 60, 42, 33. आता आपण बेरीज करून बघू अंकांची. 5 आणि 3 8, 6ची 6 येते, 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, म्हणजे याची बेरीज 6 येते, 6 6, 3 आणि 5ची बेरीज 8 येते. मग उत्तर आपले येईल पर्याय क्रमांक 1. म्हणजे बाकीच्यांची सर्वांची अंकांची बेरीज ही 6 6 येते, याची बेरीज 8 येते. म्हणून म्हणजे जेव्हा समविषम संख्या किंवा वर्गसंख्या नसते तेव्हा मग काय करायची सोपी ट्रिक की अंकांची बेरीज करून बघायची. अशा प्रकारे व्यवसाय 2 यावर आधारित दिलेला आहे आणि तो सोडवायचा आहे व्यवस्थित. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.